पदवी परीक्षा पास होऊन विजयला आता 2 वर्ष पूर्ण झाली होती. पायाला भिंगरी लावल्यासारखा तो नोकरीच्या मागे धावत होता. पण नोकरी ही अल्लड पोरीसारखी त्याला न जुमानता पुढे पुढेच पळत होती. विजयला बेकारीचा कंटाळा आला होता. पाहुणे पै मित्रमंडळी त्याला धीर न देता त्याच्या जखमेवर मीठच चोळत होते. घरची गरिबी, वाढत असलेलं कर्ज आणि आजारी आई. बुडत्याचा पाय खोलात पडावा तसे विजयचे नशीबही त्याला आणखीन गरिबीकडे नेत होते. म्हातारे बाबा कसाबसा संसाराचा गाडा रेटायचा प्रयत्न करत होते. पण सरणाऱ्या दिवसांबरोबरच त्यांची शक्तीही क्षीण होत होती. नाईलाजाने त्यांनी एक दिवस विजय समोर विषय काढलाच. विजू, अरे काय चालवलं आहेस हे? काय बाबा? विजयला सर्व काही कळत असूनही न समजल्याच्या सुरात तो म्हणाला. अरे मला आता कष्टाची कामं झेपत नाहीत. तिचे आजारपण, तुझ्या शिक्षणासाठी काढलेलं कर्ज, या सर्वांमुळे जीव मेटाकुटीला आलाय माझा. आणि तुझाही काही हातभार लागत नाही. तेव्हा हे आणखी किती दिवस असे चालणार? यावर काहीतरी मार्ग काढायला नको का? खाली घातलेली मान वर करून केविलवाण्या चेहऱ्याने विजय म्हणाला. बाबा, मी हातावर हात ठेवून बसलोय का? कुठल्या कंपनीची जाहिरात आली आणि मी तिकडे अर्ज केला नाही, असं कधी झालंय का? मला कळतंय बाळा हे सारं. पण आता पुढे रस्ताच बंद झालाय. तेव्हा तूच आता काहीतरी मार्ग काढ यातून. ठीक आहे बाबा, मी उद्याच इचलकरंजीला जातो. आता चांगल्या नोकरीची वाट पाहत बसण्यात काही अर्थ नाही. हां, ठीक आहे बाळा. आता चांगली नोकरी लागेपर्यंत काहीतरी हातपाय हलवायलाच हवेत. विजय अंथरुणावर पडला, पण त्याच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. शिक्षण चालू असताना त्याने खूप मोठी स्वप्ने उघड्या डोळ्यांनी पाहिली होती. मोठ्या हुद्द्यावर साहेब म्हणून नोकरी मिळेल, मग मोठा बंगला बांधायचा आणि आईबाबांना सुखात ठेवायचे. पण आता त्याची ही सारी स्वप्ने धुळीस मिळणार होती आणि तो याला काहीही करू शकणार नव्हता. मनावर भला मोठा दगड ठेवून तो झोपी गेला. उदास मनाने पहाटेला आज जरा लवकरच जाग आली. तसा तो इचलकरंजीला जाण्याची तयारी करू लागला. आई वडिलांचा निरोप घेऊन तो भल्या पहाटे बस थांब्यावर आला. पहाटेची बस अजून सुटायची होती. लगबगीने एसटी जाऊन तो बसला. एसटी चालू झाली तसा तो प्रश्नांच्या जंजाळात गुरफटून गेला. इचलकरंजीत जायचे कोठे? करायचे काय? तेथे ना कुणाची ओळख ना पाळख. गुंता वाढतच होता. तसे त्याने सारे जंजाळ झटकले. काहीतरी मार्ग मिळेल असे त्याने स्वतःच्याच मनाला समजावले. रात्री उशिरा तो इचलकरंजीत पोचला. पहाट व्हायला अजून वेळ होता. दिवसभराच्या प्रवासाने त्याच्या उपाशी पोटातील कावळे मात्र आता खडबडून जागे झाले होते. चहाच्या टपरीवर चहा भजी खाऊन तो बसस्टॉपवरच झोपी गेला. पहाट होताच तो कामाला लागला. इचलकरंजीतून वाट फुटेल तिकडे तो नोकरीच्या शोधात फिरत होता. 8 दिवस त्याने प्रत्येक कंपनी, सूतगिरणी, हॉटेल, कारखाने सारे पालथी घातले होते. मित्रांकडून हात उसने आणलेले पैसेही आता संपत आले होते. तो दिवसभर नोकरीच्या शोधार्थ भटकायचा आणि रात्री कोणाच्या तरी रिकाम्या ओसरीवर किंवा फुटपाथवरच झोपी जायचा. त्या रात्रीही तो असाच फुटपाथवर झोपला होता. पण त्याला झोप काही येत नव्हती. रात्री कोणीतरी त्याला फुटपाथवरून लगबगीने जाताना दिसला. जणू तो रात्रपाळीच्या कामावरच जात होता. न राहून त्याने विचारले, काय हो पाहुणं, एवढ्या लगबगीनं कुठे चाललाय? जाणारा माणूस क्षणभर थांबला. त्याने आवाजाचा कानोसा घेतला. महत्वाच्या कामाला जाताना मांजर आडवे यावे तसा वैतागून तो माणूस म्हणाला, अरे कुठे म्हणून काय विचारतोस? कामावर चाललोय, दिसत नाही का? कामावर? एवढ्या रात्री? अरे बाबा, माझी रात्रपाळी आहे आणि कारखान्यात कामगारही कमी आहेत. त्यात आज मला उशीर झालाय म्हणून लगबगीनं चाललोय. 4 कामगारांचं काम मला रोज एकट्याला करावं लागतंय. आता उशीर करून चालणार नाही. चल, निघतो मी. त्या माणसाचे हे बोलणे ऐकून एवढ्या अंधारातही विजयच्या नजरेसमोर आशेचा किरण मुसळधार पावसात वीज चमकावी
तसा चमकला. तो लगबगीने त्या इस्माजवळ गेला आणि त्याच्याबरोबर चालू लागला. चालू कसला? धावू लागला. अहो पण कामगार कमी आहेत म्हणजे? मालकांनी पुरेसे कामगार भरले नाहीत का? अरे ते भरायला तयार आहेत रे, पण कामगार मिळायला नकोत का? विजयच्या नजरेसमोर चमकलेला मगाचा आशेचा किरण आता दिवसाच्या उजेडासारखा प्रखर होऊन लख्ख पसरला होता आणि त्या प्रकाशात त्याला आपले सोनेरी भविष्य दिसत होते. अहो कामगाराची काही कमी आहे का इचलकरंजीत? एक शोधायला गेला तर 10 मिळतील की. हां, म्हणे 10 मिळतील. कामगार काय असे रस्त्यावर पडलेत होय तुझ्यासारखे? विजयकडे पाहून कुत्सितपणे तो माणूस उद्गारला. तो रागावल्याचे पाहून विजय नरमला. मी काय म्हणतोय पाहुणे, एखादा कामगार सापडलाच तर किती पगार देतील तुमचे मालक? किती पगार देतील? अरे बाबा महिन्याला 2,000 आणि एक वेळचे जेवण देतात आमचे सेठ. अ मग मला काही काम मिळेल का? लगबगीने चालणारा तो इसम ब्रेक लागल्यासारखा थांबला आणि एवढ्या अंधारातही आश्चर्याने विजयकडे पाहू लागला. तो असा का थांबला आणि आपल्याकडे असा का पाहतोय याची विजयला काहीच कल्पना येत नव्हती. आता तो इसम पुढे काय बोलणार आहे याची त्याला उत्सुकता लागून राहिली होती. अचानक तो माणूस कळी खुलावी तसा खुलला. म्हणजे तुला काम पाहिजे म्हण की. होय होय, मला काम पाहिजे. तेवढ्यासाठीच तर गाव सोडून मी इकडे आलोय. काहीही करा, पण एवढे नोकरीचे पहा. खूप उपकार होतील गरिबावर. तसा तो इसम गचके लागल्यासारखा हसू लागला. तो का हसतोय हेच विजयला कळत नव्हते. थोडा वेळ असाच गेला आणि हसू आवरत तो इसम म्हणाला, अरे उपकार मी नाही तर तू करतोयस माझ्यावर. काय? मी समजलो नाही. तुला नोकरीच पाहिजे नव्हे? चल तर मग. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2 डोळे. अशी विजयची अवस्था झाली होती. तो आनंदाने हरकून गेला. नोकरीच्या शोधात फिरून फिरून दमलेल्या त्याच्या पायात आता 12 हत्तींचे बळ आले होते. त्याची ही पावले त्या इस्माच्या बरोबरीने झपाझप पडत होती. बराच वेळ ते चालत होते. अहो पाहुणे, गाव तरी खूप मागे पडले. अजून किती लांब आहे तुमचा कारखाना? हा काय, आलाच की. पुन्हा विजय गुमाने त्याच्या पाठून चालू लागला. दुरून त्याच्या कानावर पडणारी धडधड आता वाढतच होती. धडधड जशी वाढत होती तसा कारखाना जवळ येत होता. गेटचा दरवाजा करकरला. विजयने आत पाय टाकताच धडधडणारा कारखाना अचानक शांत झाला. आत काम करणाऱ्या सर्व कामगारांचे डोळे विजयवर रोखले गेले होते. अचानक खूप वर्षांनी एखादा बालमित्र भेटावा तसे सर्वजण जल्लोष करत विजयभोवती गोळा झाले. काय होते तेच विजयला कळत नव्हते. विजयला घेऊन आलेल्या त्या कामगाराने सर्वांना शांत केले आणि त्याला शेटजींकडे घेऊन गेला. नवीन कामगार पाहून शेटजींनाही खूप आनंद झाला. रात्रीचे जेवण, महिना 2,000 रुपये पगार आणि राहायला कामगारांच्या कॉलनीमध्ये खोली देण्याचे शेटजींनी कबूल केले. विजयचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. विजयचे चांगले शिक्षण पाहून शेटजींनी त्याची नेमणूक सुपरवायझर म्हणून केली. विजयने आपली कामे मन लावून समजावून घेतली. एवढ्या मोठ्या कारखान्यातून सुपरवायझर म्हणून फिरताना त्याचा ऊर अभिमानाने भरून यायचा. सारे कामगार प्रामाणिकपणे काम करत होते. ती रात्र कशी गेली हे त्याला कळलेच नाही. भल्या पहाटे सुट्टी झाली आणि विजय बाहेर पडला. कारखान्यातील सारे कामगार कॉलनीमध्येच राहत होते. त्यांनी विजयला त्याची खोली दाखवली. विजयकडे तसे काही विशेष साहित्य नव्हते. कपड्यांचे जोड असलेली एक पिशवी आणि अंथरूण पांघरून एवढेच त्याचे साहित्य होते. रात्रीचे जेवण कंपनीत झाले होते. रात्रभराच्या जागरणीने विजयचे डोळे आता पेंगुळले होते. अंथरुणावर पडताच त्याला गाढ झोप लागली. बऱ्याच दिवसांनी तो आज समाधानाने झोपी गेला होता. जाग आली त्यावेळी दिवस संपून रात्र झाली होती. विजय खडबडून जागा झाला. त्याने लगबगीने आंघोळ केली आणि कपडे करून तो कामावर निघाला. इतका वेळ झोपूनही आपण वेळेत कामावर पोचल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर पसरले होते. तो आपले काम मन लावून प्रामाणिकपणे करत होता.
त्याने सांगितलेल्या वेगवेगळ्या योजना सेठजींना खूप आवडत होत्या. त्या योजना अंमलात आणल्यामुळे उत्पन्नातही कमालीची वाढ झाली होती. सेठ विजयच्या कामावर आणि हुशारीवर भलतेच खुश झाले होते. महिना होण्याच्या आतच त्यांनी त्याचा पगार आणखीन 1000 रुपयांनी वाढवला. विजयला तर आता स्वर्ग दोन बोटे असल्याचा भास होत होता. महिना होताच 1 तारखेला त्याच्या हातात 3000 रुपयांचे नोटांचे बंडल पडले. एकदम इतके रुपये तो आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होता. त्याच्या डबडबलेल्या डोळ्यासमोर आता म्हातारा बाप आणि आजारी आई दिसत होती. तेच पैसे त्याने सेठजींकडे दिले आणि घरचा पत्ता देऊन ते गावी मनी ऑर्डर करण्यास सांगितले. आता त्याच्या काळजावरचा काळजीचा दगड पार ठिसूळ होऊन विरघळून गेला होता. तो एका मोठ्या अडचणीतून बाहेर पडला होता. त्याचा चेहरा एका वेगळ्याच तेजाने चमकत होता. कारखान्यात कामाला लागून आता 4 महिने झाले होते. त्याला आता आपल्या गावची आणि घरची ओढ लागली होती. कारखान्यातील वाढत असलेल्या जबाबदारीमुळे गेले 3-4 महिने त्याला कारखान्याच्या परिसरातून बाहेर पडताच आले नव्हते. मनी ऑर्डर करण्यासाठी तो सेठजींकडे पैसे आणि खुशालीचे पत्र द्यायचा. त्यामुळे बाहेर जायचा प्रश्नच आला नव्हता. गावाकडूनही बाबांचे खुशालीचे पत्र येत होते. पण आता त्याला आपल्या आईबाबांना प्रत्यक्ष भेटण्याची तीव्र इच्छा झाली होती. त्यांना सुखात असलेले पाहायला त्याचे डोळे तरसले होते. एक दिवस न राहून त्याने सेठजींना सुट्टीबद्दल विचारले. नमस्कार सेठजी, मी इकडे येऊन आता 4 महिने झाले आहेत. मला आता गावाकडे जाऊन आपल्या माणसांना भेटून यायचे आहे. तेव्हा मला 4 दिवसाची सुट्टी मिळाली असती तर. नाही, ते शक्य नाही. सुट्टीचे पुढे पाहू. कारखान्याच्या उत्पन्नाबरोबरच प्रगतीही वेगाने वाढत आहे. अशा वेळी तू इथं असणं खूप जरुरीचं आहे. दरवेळी विजयशी प्रेमाने बोलणाऱ्या आणि त्याच्या होला हो म्हणणाऱ्या शेठजींनी आज पहिल्यांदाच त्याला नकार दिला होता. विजयला त्याचे फार वाईट वाटले, पण क्षणभरच. कारण दुसऱ्या क्षणी त्याने विचार केला की शेठजींचेही बरोबरच आहे. त्यांना ही भीती वाटत असणारच की मी जर परत आलो नाही तर. माझ्या जीवावरच त्यांनी इतका व्याप वाढवलाय आणि मग मीच गावी गेलो तर इथली सर्व व्यवस्था कोलमडून पडणे साहजिकच आहे. त्यामुळेच कदाचित शेठजींनी आपल्याला सुट्टी दिली नसेल. आपणच आपल्या मनाची समजूत घालून विजय कामाला लागला. पण त्याला सुट्टी न मिळाल्यामुळे जितके वाईट वाटत होते त्याही पेक्षा तो आतून सुकावून गेला होता. त्याचा आत्मविश्वास आता द्विगुणित झाला होता. कारण त्याला त्याचे कारखान्यातील आणि शेठजींच्या मनात असलेले महत्त्व समजले होते. त्यामुळे तो अधिकच उत्साहाने कामाला लागला. दिवसेंदिवस कारखान्याची प्रगती वाढतच होती. त्याबरोबरच विजयच्या कामाचा व्याप, पगार आणि त्याचा हुद्दाही वाढतच होता. त्याचबरोबर गावाकडे पाठवल्या जाणाऱ्या मनी ऑर्डरचा आकडाही वाढतच होता. त्याला आता इचलकरंजीला येऊन 1 वर्ष होऊन गेले होते. आई वडिलांच्या आठवणीने त्याचे मन कालवून जात होते. त्याने आता निश्चय केला होता की काहीही करून गावी जायचेच. 1-2 दिवसासाठी का असेना, पण जायचेच. एका रात्री त्याने आपण आजारी असल्याचा बहाणा केला आणि शेजारी राहणाऱ्या कामगाराकडून तसा निरोप शेठजींना पाठवला. कॉलनीतले सर्व कामगार कामावर गेल्यानंतर रात्रीच्या अंधारात त्याचे पाय बस स्थानकाच्या दिशेने पडू लागले. भल्या पाटे तो गावात पोचला. त्याला दारात पाहून त्याच्या आईचा आणि म्हाताऱ्या वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. विजयने आपल्या वडिलांना म्हणजे शंकरला कडाडून मिठी मारली. 1 वर्षानंतर आई बाप आपल्या मुलांना भेटत होते. पोराला सुटाबुटात पाहून जीवन सार्थक झाल्याचे समाधान विजयच्या आईच्या डोळ्यातून ओसंडून वाहत होते. तर आई वडिलांना सुखात पाहून विजयलाही आनंदाचे भरते आले होते. तो दिवस तहानभूक विसरून तो आपल्या आई वडिलांबरोबर गप्पा मारत होता. मग बाबा, तुम्हाला मनी ऑर्डर महिन्याच्या महिन्याला मिळते ना? हो बाळा, महिन्याच्या महिन्याला तू पाठवलेली 4000ची मनी ऑर्डर मिळते. काय? 4000? अहो पण मी शेठजींच्याकडे फक्त 3000च देत होतो. मग क्षणभरच आपल्या विचारात गुंतलेल्या विजयला या प्रश्नाचा गुंता सुटायला वेळ लागला नाही. समजले. मनी ऑर्डर करण्यासाठी मी दिलेल्या 3000 रुपयांमध्ये सेठजीच आपल्याकडील आणखीन 1000 रुपये घालून तुम्हाला ते पैसे पाठवत असणार. विजयच्या मनातील सेठजींच्या बद्दलचा आदर
आणखीनच वाढला. त्याचे डोळे पाणावले. आपली इतकी काळजी घेणाऱ्या शेठजींना आपण फसवून खोटे बोलून गावी आलोय या गोष्टीचा त्याला खूप पश्चाताप झाला. त्याने पहाट होताच पुन्हा इचलकरंजी गाठण्याचे ठरवले. संध्याकाळी त्याने गावातून फेरफटका मारला. जुन्या मित्रांना भेटला. वर्षभरानंतर तो पहिल्यांदाच कोणाशी तरी कारखान्याच्या कामाव्यतिरिक्त सुखदुःखाच्या गोष्टी बोलत होता आणि कारखान्याच्या कोंदट वासाव्यतिरिक्त मोकळा श्वासही घेत होता. रात्री आईने पुरणपोळीचा बेत केला होता. तिघेही समाधानाने जेवले आणि झोपी गेले. बऱ्याच उशिराने विजयचा डोळा लागला. भल्या पहाटे तो आईवडिलांचा निरोप घेऊन पहाटेच्या एसटीत बसला. रात्री 10 वाजता तो इचलकरंजीत पोचला. त्याचे पाय लगबगीने कारखान्याच्या दिशेने पडू लागले. कारखाना सुरू व्हायला अजून अवकाश होता. तो आरामात वेळेत पोचू शकणार होता. तासाभरातच इचलकरंजी मागे पडली. मिट्ट काळोखातून त्याचे पाय झपाझप पडत होते. वाट ओळखीची होती. बराच वेळ चालल्यानंतर अचानक तो चालता चालता एका ठिकाणी थबकला आणि विस्पारलेल्या डोळ्यांनी समोर पाहतच राहिला. त्याच्या हातातील बॅग कधी गळून पडली हे त्यालाच समजले नाही. हे कसे शक्य आहे? आपण वाट तरी चुकलो नाही ना? नाही, वाट तरी बरोबरच होती. जागाही बरोबर आहे. मग एका रात्रीत इतका बदल? नाही, हे शक्य नाही. त्याचे डोके बधीर होत होते. दोन्ही हातांनी त्याने आपले मस्तक घट्ट पकडले आणि मटकन तो खालीच बसला. कारखान्याच्या चाकाप्रमाणेच त्याच्या डोक्यात विचारांची चक्रे गरगरू लागली होती. साऱ्या घटना त्याच्या समोर फेर धरून नाचत होत्या. मागे पडणाऱ्या एका एका घटनेबरोबरच त्याला त्याच्या एका एका प्रश्नाचे उत्तरही मिळत होते. साऱ्या प्रश्नांचा उलगडा आता झाला होता. कोणतीही शंका मनात शिल्लक राहिली नव्हती. तो तिथून मागे पळत सुटणारच होता. इतक्यात त्याच्या डोळ्यासमोर गावी गेल्यानंतर पहिल्यांदाच पाहिलेला वडिलांचा समाधानी चेहरा आणि औषधोपचार वेळेत झाल्यामुळे आजारपणातून बाहेर पडलेली आई दिसू लागली आणि त्याचे वळणारे पाय थबकले. चुपचाप तो समोरच्या स्मशानभूमीकडे पाहतच राहिला. न कळत त्याचे लक्ष आपल्या हातातील घड्याळाकडे गेले. घड्याळात 11:59 झाली होती. तो स्वतःशीच मिश्किल हसला. जमिनीवर पडलेली बॅग उचलून तो लगबगीने स्मशानभूमीच्या दिशेने चालू लागला. अगदी रोजच्या प्रमाणे कारखान्यात कामाला जात असल्यासारखा. 12च्या भोंग्याबरोबरच त्याच्या कानावर धडधडणाऱ्या कारखान्याचा आवाज येऊ लागला आणि क्षणभरातच तिथे कारखानाही निर्माण झाला. रात्रपाळी करून स्मशानभूमीत मातीआड झोपलेले कामगार खडबडून जागे होत होते आणि कबरीतून बाहेर पडून कारखान्याच्या दिशेने चालू लागले होते. आणि आता विजयही त्यांच्या घोळक्यात सामील झाला होता. धन्यवाद.